तयारी चांगल्या प्रकारे करत राहा. क्लास नोट्सवर पूर्ण भरोसा ठेवा. आपण प्रत्येक विषय क्लासरूममध्ये कव्हर केलेला आहे. मी तुम्हाला कोणतीच 2023 किंवा 2024 मध्ये प्री रेकॉर्डेड वाले क्लासेस दिले नाही. जर आपण ऑफलाईनमध्ये टीच किंवा कव्हर म्हटलं तर आपण प्रत्येक विषय घेतला. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. अपेक्षा आहे तुमची एमपीएससी मेन्स 2025 ची तयारी चांगल्या प्रकारे सुरू असन. तुम्ही स्वतःला तितकं ट्रेन केलं असाल, तुम्ही रिअल प्रिपरेशनच्या मार्गावर चालत असाल, स्वतःला खोटं खुश नसन करत. आपला आता या 4 तारखेपासून म्हणजे 4 मार्च 2026 पासून टॉस आणि एसए फॉर एमपीएससी मेन्स 2026 च्या डेटला सुरू होणार आहे समजा. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला प्रत्येक विषय जितका शिकवला गेला आहे तुम्ही तितकं करा. बघा, एक लक्षात ठेवा, कोणत्याही परीक्षेमध्ये लवकर यश मिळवण्यासाठी बघा तुम्हाला का वयाच्या 25-30 मध्ये ना यश पाहिजे. जर तुम्ही यावर्षी किंवा याच्या पहिल्याच्या वर्षी पास आउट असाल, तुम्हाला चान्स भेटलाय, या चान्सला तुम्ही चांगल्या प्रकारे वापरा. खूप लोक ते वापरू नाही शकत. पण तुम्ही 2010, 12, 15, 16 चे जर पास आउट आहे आणि 2026 मध्ये तुम्ही यश मिळवत आहे म्हणजे काहीतरी तर चुकीचं झालं आहे ना. तुमचे एवढे 10 वर्ष वाया गेले आहे. आणि खरं सांगतो, स्पर्धा परीक्षा हे जर टॅक्टिकली केली, योग्य मार्गावर केली तर टफ असं काहीच नाही. आता राहते प्रश्न की सर काय रीड करायचं. मी छाती ठोकून नेहमी सांगतो, दरवेळी सांगतो, कारण बेटा मला एवढं समजलं आहे की परीक्षेसाठी जितकं लागते तितकं केलं तर लवकर यश मिळते. फुकटचा फापट पसारा करत बसला तुम्हाला काही भेटत नाही. जितकी चांगलं रिटेन्शन, जितकं चांगलं तुमच्या मेमरीज किंवा प्रॅक्टिस क्लासरूम मध्ये मग ऑफलाईन राव, लाईव्ह राव, रेकॉर्डेड राव त्याच्यामध्ये होते तितकी चांगली होत नाही. आणि जे विद्यार्थी स्वतःहूनही प्रयत्न करतात तर मी एकदम साफ आणि सरळ सांगतो की जो गोष्ट एका वर्षात होऊ शकते तुम्हाला त्याला 3-3, 4-4, 5-5 वर्ष लागून जातात. जेव्हा तुम्ही वयाच्या 30च्या जवळ पोहोचतात तेव्हा तुम्हाला यश मिळते. आणि तेच यश तुम्ही वयाच्या 25च्या पहिली भेटू शकले असतात. आपला फॉर्म झाला जस्ट. मी प्रत्येक वेळेस सांगतो की जितकं शिकवलं गेलं तितकं करा. मी तुमच्याकडून करून घ्यासाठी कितीही करून घेऊ शकतो, पण एक लक्षात ठेवा, एका ऑप्टिमम लेवल पर्यंत केलेली तयारीच चांगला रिझल्ट देते. इरिगेशन मध्ये आपण शिकतो, प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिलं तर पूर्ण त्या क्रॉपचं इल्ड, त्या क्रॉपची ग्रोथ थांबून जाते, उलट पूर्ण स्पॉइलेज होऊन जाते. तर हेच गोष्ट प्रत्येक जागी व्हॅलिड आहे, आपल्या तयारीमध्ये सुद्धा व्हॅलिड आहे. मी तुमच्याकडून इतकी प्रॅक्टिस करून घेऊ शकतो. लिटरली एखादा विषय घ्या, सॉइल सॉम टॉस, मी टॉसचे रोज 100 प्रश्न घेऊ शकतो आणि हे कंटिन्यू 6 महिने चालू शकते. 6 महिने ही नवीन नवीन प्रश्न राहील. आपण जे पहिलेचे एमपीएससीचे प्रश्न राव, काही राव, कोणतेही कॅटेगरी राव, व्हेरिएशन राव, हे क्लासरूम मध्ये चांगल्या प्रकारे नेहमी कव्हर करत राहतो. आणि बेटा मला ते फालतूची बळबळ प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवरून चर्चा करणं ते पहिल्यापासून पडत नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जेव्हा जेव्हा गरज राहील तेव्हा तेव्हा आपण बोलूया. आणि तुम्हाला जितकं शांततेनं राहून जेवढं संयम ठेवून शांतीत क्रांती करता येते तेवढी शांतीत क्रांती करा. 10 लोकांना आपल्याला सांगायचं नाही आहे की माझी तयारी खूप चांगल्याने चालू आहे. आपली गोष्ट प्रायव्हेट ठेवायची, चांगल्या प्रकारे स्टडी करायची. आणि एक गोष्ट खूप चांगली की आपला कोणताच विद्यार्थी मला हे विचारत नाही की सर मी कोणत्या सोर्समधून, कोणत्या जागून किती अजून प्रॅक्टिस करू. त्याला मी इथं जितकं दिलंय तितकंच पूर्ण होणार नाहीये. तेवढं केलं तुम्हाला तरी मिळते. आता जर मी तुम्हाला जस्ट दाखवतो, पण मी पण खूप चांगल्यानं ताकदनं मेहनत करत असतो. जर तुम्हाला टॉस स्ट्रक्चर विचारलं की सर आम्हाला रोजचे फक्त जस्ट प्रॅक्टिससाठी प्रश्न द्या, तर जस्ट फक्त पाहून घ्या. म्हणजे जर मी हे सहज दाखवत आहे की बा तुम्हाला राहू माहित की रिअल तयारी काय असते. तर जस्ट आपले हे याचे आहे, याला काय म्हणते, टॉसचे. यामध्ये बाकी काहीच नाही. हे तुम्हाला जितके दिसत आहे हे टॉसचं आहे. म्हणजे तुम्हाला एक पाहिजे आहे तर तुम्ही पण 10,000 रुपयात पूर्ण सोर्स होऊन जाते. इव्हन तेच नाही, जर तुम्ही मला म्हटलं, मी नेहमी सांगतो एमपीएससी 1980, 1990चाही प्रश्न राहू द्या, क्लासरूम नोट्स मधून चांगल्याने केल्यावर होऊन जाते. बघा बेटा, फुकटचे 100 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह नाही करणं आहे, आपल्याला तितके प्रश्न सॉल्व्ह करणं आहे ज्याच्यातून खरंच रिझल्ट भेटणार. आणि माझ्यापासून बेटा माहिती आहे, असे खूप सारे विद्यार्थी थोडेसे घाबरून जातात की ज्यांना माहित असते की आपली ताकद पुरणार नाहीये, आपल्यात ती धमक नाहीये, ते पहिलेच यापासून लांबून जातात. पण जे टिकून राहतात, जे मेहनत करतात, त्यांना खूप चांगलं पद मिळते. आणि डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्हाला क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या वेगवेगळ्या पदाचा फरक समजते. आणि तेव्हाच मला फील होते की जर माझी लेवल क्लास 1ची आहे तर मी त्याच्या खालची पोस्ट घेणार नाही. आता जस्ट बेटा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये माझे प्रत्येक खूप चांगले चांगले सर लोक जे मला माझ्या लाईफच्या प्रत्येक स्टेजवर सपोर्ट करतात. पण महाराष्ट्रातही म्हणजे एवढे चांगले सोर्स नसतात कोणाजवळ. मी तुम्हाला जस्ट फक्त दाखवतो की मला हा प्रश्न आहे एमपीएससी 1983चा. म्हणजे तेव्हा या प्रकारचे हे राहायचे पेपर वगैरे. हा आपला सेट झाला ABCD. म्हणजे बघा, जर तुम्हाला पाहून समजेल की हे खूप पहिलेच आहे. आणि तेच नाही 1984 म्हणजे असे. पण शेवटी तुम्हाला किती करायचं आहे, तुम्हाला किती करून घ्यायचं. मी तुम्हाला जस्ट आता टॉस स्ट्रक्चर दाखवलं. जर हे बघा, म्हणजे या प्रकारे आपण सॉइलही करू शकतो, पण एवढी होत नसते. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे, तयारी चांगल्या प्रकारे करत राहा. क्लास नोट्सवर पूर्ण भरोसा ठेवा. आपण प्रत्येक विषय क्लासरूममध्ये कव्हर केलेला आहे. मी तुम्हाला कोणतीच 2023 किंवा 2024 मध्ये प्री रेकॉर्डेड वाले क्लासेस दिले नाही. जर आपण ऑफलाईनमध्ये टीच किंवा कव्हर म्हटलं तर आपण प्रत्येक विषय घेतला आहे. तो BCM राव, ब्रिज राव, सॉइल राव, सर्वे राव, कोणताही राव, आपण कोणता विषय स्किप नाही केला. आता जो आपला टॉस स्ट्रक्चर चालू होईल, मी तुम्हाला इतकी छाती ठोकून सांगतो की जर तेवढं केलं तर तुम्ही पेपरातले प्रश्न सॉल्व्ह करू शकाल. आणि जर कोणता प्रश्न एकदमच जास्त आउट ऑफ द बॉक्स किंवा आउट ऑफ सिलेबस आला, जर तो तुमच्याकडून सॉल्व्ह होत नाही तर तो कोणाकडून सॉल्व्ह होणार नाही, कोणत्या टीचरकडून सुद्धा तो सॉल्व्ह होणार नाही. आपण तेवढ्या चांगल्या प्रकारची तयारी करून घेतो. ऑप्टिमम लेवलवर तयारी करणं आहे. आणि जो इम्पॅक्ट क्लासरूम टीचिंग किंवा क्लासरूम प्रिपरेशन पाडू शकते, मग तो मोड कोणताही राहा, ऑफलाईन, ऑनलाईन, लाईव्ह, तो बाकी कोणीच नाही पाडू शकत. तुम्ही कोणतीही बुक घ्या वाचून. मी तुम्हाला सांगतो पण मी तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 5-6 रेफरन्स बुकचे नाव देऊ शकतो की प्रश्न त्याच्यातूनच येईल. पण तरी सुद्धा तुम्हाला एका वर्षाच्या तयारीमध्ये यश मिळणार नाही. तुम्ही कॉलेजमध्ये किती दिवे लावले आहे, तुमच्याकडून किती करून घेतला आहे, हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. सध्या आपल्यासाठी मेहनत तयारी, बाकी सगळं नंतर. इव्हन हेल्थ सुद्धा नंतर. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं असेल,
हे सगळ्या गोष्टी नंतर रिकवर होऊन जाते. पहिले खा प्यायची पोटा पाण्याची सोय लावा, ते सर्वात महत्वाचं आहे. बाकी आपण सगळ्या गोष्टी नंतर सेटल किंवा नंतर रिकवर करून घेऊ. बेटा विद्यार्थी मित्रांनो, तयारी करा. बाकीच्या फालतूच्या चक्करमध्ये पडणं नाहीये, तयारी करणं आहे. टेक केअर, काळजी घ्या. ओके बेटा. तर बेटा तुम्हाला तर माहिती आहे मी नेहमी चांगल्या तयारीवरच जोर देतो, चांगला ताकद लावण्यावर जोर देतो, की पहिलेपेक्षा यावेळेस चांगलं करायचं आहे नेहमी हे सांगतो. भेटूया. थँक्यू व्हेरी मच.